श्री गणेशाय नमः. संपूर्ण महाभारत मराठीमध्ये भाग 71वा. स्वयंवराचे वृत्त खरे वाटत नाही, पण राजाबरोबर मीही विदर्भात जाणारच आहे, तेव्हा तिथेच काय ते प्रत्यक्ष कळेल. अत्यंत वेगवान रथ अर्ध्या घटकेत सज्ज झाला. वार्ष्णेयासह ऋतुपर्ण त्यावर बसला. सुदेवही होता. बाहुकाने रथ इतक्या वेगाने हाकला की अश्व जणू काही आकाशातून उडत जात होते. वार्ष्णेयाला संशय आला, ही विद्या नलराजाशिवाय दुसऱ्या कोणाजवळही नाही. हा नलराजाच असावा, पण असला तरी बोलायचे कशाला. रथ त्वरेने जात होता. वाऱ्याने ऋतुपर्णाचे उत्तरीय वस्त्र उडाले. बाहुका, क्षणभर रथ थांबव. वार्ष्णेय माझे उत्तरीय वस्त्र घेऊन येईल. राजा म्हणाला. छे छे, ते गेले तर एक योजन मागे, आता कुठले आणणार. बाहुक म्हणाला. इतका वेग होता रथाचा. पुढे मार्गात एक बेहड्याचा वृक्ष दुरून दिसला. बाहुका, माझी गणनाशक्ती पहा. या वृक्षावर जी पाने आहेत ती पडलेल्या पानांपेक्षा 101 जास्त आहेत. त्या 2 फांद्या, त्यांना 5 कोटी पाने आहेत. या 2 लहान फांद्या समोर दिसतात, त्यांना 2,995 फळे आहेत. रथ उभा करून बाहुक म्हणाला. चला, मी मोजून पाहतो. मी वृक्ष तोडून पाने फळे मोजतो, पण रथ जायला विलंब लागेल. तो वेळ मी भरून काढील. विश्वास नसला तर वार्ष्णेयाला रथ हाकायला सांगा. मी इथेच थांबतो. नको, मला तुझे अश्वविद्येचे रहस्य कळायला हवे आहे. एवढ्या वेगाने तू घोड्यांना कसे धावायला लावतोस. मग राजन, तुम्ही तरी एक पळभरात इतकी मोठी गणना कशी केली. अक्षविद्येचाच हा भाग ना. ती विद्या मला सांगा, मी अश्वविद्या तुम्हाला शिकवतो. बाहुकाने म्हटले. कर्कोटकाचा उपदेश त्याच्या लक्षात होता. त्याने दिलेली 2 वस्त्रेही बाहुकाने आणली होती. बरे, तर मी तुला अक्षविद्येचे सूत्र शिकवतो. मला तू अक्षविद्या सांग. रथ प्रचंड वेगाने चालला होता. सायंकाळच्या आत विदर्भ देशात जायचे होते. वार्ष्णेयाच्या साक्षीने बाहुकाला ऋतुपर्णाने अक्षविद्या शिकवली होतो. अश्वविद्या शिकला. बाहुक अक्षविद्या शिकता क्षणीच कली त्याच्या शरीरातून बाहेर पडला. तो फक्त त्यालाच दिसला. दमयंतीने नलराजा दूत खेळताना असा शाप दिला होता की ज्याच्यामुळे नलराजाचे वैभव जात आहे त्याला भयंकर दुःख भोगावे लागेल. तो शाप व कर्कोटकाचे विष यामुळे कली संत्रस्त झाला होताच, त्यातच नल कुद्ध झाला. बाहुकाच्याच रूपात तो अजून होता. कलीला तो शाप देणार एवढ्यात तो शरण आला व म्हणाला की क्रोध आवर, शाप देऊ नको. तू मला क्षमा केलीस तर मी असा वर देतो की जे तुझे नामस्मरण करतील, पुण्यश्लोक नलो राजा असे म्हणतील, त्यांना माझा काहीही त्रास होणार नाही. त्यावेळी नलाने त्याला क्षमा केली. कली त्याच वेळी दूर जाऊन बेहड्याच्या वृक्षात शिरून राहिला. बाहुकाने बेहड्याची पाने फळे मोजून पाहिली. ती बरोबर भरली. ऋतुपर्णाची अक्षविद्या खरी होती. रथ पुन्हा निघाला वाऱ्याच्या वेगाने विदर्भ देशाकडे, आणि सायंकाळच्या आत त्याचा रथ विदर्भाच्या कुंडिनपुरात शिरला. भीमराजाला वृत्त कळले. राजा ऋतुपर्ण विदर्भात आला आहे. त्याच्या स्वागताची शीघ्र गतीने सिद्धता झाली. दमयंतीने नलाच्या रथाच्या सारखाच रथध्वनी ऐकला. धाड धाड करत रथ जवळ येत होता. तिने ओळखले, हे सारथ्य कर्म नलाचेच आहे, आणि नल राजा स्वतःचा रथ व अश्व पूर्वीच त्यांच्या मुलांना आणण्याच्या वेळी तेथे आलेले होते. त्याच्या अश्वांनीही ध्वनीवरून ओळखले, आपला धनीच आला. ऋतुपर्ण, वार्ष्णेय व बाहुक यांचे सभास्थानी मोठ्या प्रेमाने स्वागत झाले, पण स्वयंवराची तयारी कुठेच नव्हती. ऋतुपर्णाने सर्वत्र पाहिले. एकंदर प्रकार तरी काय आहे. यावे, इकडे यावे, बसावे अयोध्यापती असे म्हणत भीमाने त्याला सुशोभित आसनावर बसण्यास सांगितले. काही वेळ गेला. अवंतर गोष्टी बोलून झाल्या. उंचावरील गवाक्षांतून दमयंती पाहत होती. ऋतुपर्ण पलीकडे वार्ष्णेय आपला सारथी, आणि तो बाहुक. होय, वर्णनाप्रमाणे तोच. राजन, भीमाने विचारले, या इतक्या दुरून त्वरेने आलात, विशेष काही? स्वयंवराबद्दल काहीतरी गडबड आहे हे ऋतुपर्ण समजून चुकला. त्याने पटकन म्हटले, स्नेहाने आपल्याला भेटायला आलो आहे. आनंद आहे. भीमराजा म्हणाला. तो मनात मात्र म्हणाला की ह्यांचा हेतू वेगळाच असावा. कळेल सावकाश. बरे, आता श्रमलेले आहात, विश्रांती घ्या. तेवढ्यावरच ते संभाषण संपले. ऋतुपर्ण विश्रांतीसाठी वार्ष्णेयासह भीमाच्या सेवकांनी दाखवलेल्या मंदिरात गेला. बाहुक अश्वशाळेत गेला. अश्वांची पूर्ण चाकरी करून रथात जाऊन बसला. दमयंती विचारात पडली की रथ कोणी हाकला. बाहुक कोण आहे. नल म्हणजे तोच नाही, तसे वाटत नाही. माझ्या युक्तीला यश येणार काय. भीमाला स्पष्टीकरण काय द्यावे. स्वयंवराच्या कल्पनेने आलेल्या ऋतुपर्णाची समजूत कशी काढावी. सुदेव कुठे आहे. माझी निराशाच होणार की काय. दमयंती अधीर झाली होती. सौती कथा पुढे सांगू लागले. अहो सौती महाराज, बाहुकाचे वर्णन पर्णात ब्राह्मणांनी केले होते ना. मग दमयंतीला संशय का आला.
तिने बाहुकाला बोलावून विचारले असे तर तिला समजले असते. एका तरुण श्रोत्याने तर्कशुद्ध विधान केले, होय रे युवका, जरा थांब. दमयंतीने काय केले तेच तर आता सांगतो. सौती म्हणाले, दमयंतीने कोणाला न कळेल अशा बेताने आपल्या दूतीला बाहुकाकडे पाठवले. पर्णात ब्राह्मणाजवळ बाहुक जसे बोलला तसेच त्या दूतीशी बोलला. दूतीने ते दमयंतीला सांगितले. दमयंतीला हाच नल आहे असे वाटू लागले. तेव्हा तिने दूतीला पुन्हा पाठवले. बाहुकाचे वर्णन कसे आहे ते पाहून सांग. ती दूतीला म्हणाली. काही वेळाने दूती परत आली व म्हणाली की अहो आश्चर्य आहे. काय तो बाहुक आहे की कोणी यक्ष? अहो त्याचे वर्तन अगदी दैवी दिसते. काय ते चटकन सांग. दमयंतीला पाल्हाळ नको होता. तो द्वारातून जायला निघाला तर वाकत नाही. द्वारच उंच होते. पाण्याच्या घागरीकडे त्याने पाहिले, मात्र रिकाम्या घागरी पाण्याने भरून गेल्या. मूठभर गवत त्याने हातात धरले व क्षणभराने ते आपोआप पेटले, पण अग्नीने त्याचे अंग भाजत नाही. त्याने फुले चुरगळली तरी ती पुन्हा जशीच्या तशी होतात. दमयंतीला आठवले, स्वयंवरानंतर देवांनी नराला वर दिले होते. ती समजून चुकली, हा नलच आहे. दूतीला तिने विचारले, तो रथ त्यानेच एका दिवसात आणला असेही त्याने मगाशी तुला सांगितले ना? हो, ऋतुपर्णाचा तो सारथी आहे असेही तो म्हणाला. मग शंकाच नाही. तो आता काय करत होता? ऋतुपर्ण राजासाठी त्याने नुसतेच मांस शिजवले होते. मग तू असे कर की त्याने शिजवलेले मांस त्याचा डोळा चुकवून घेऊन ये. दूती जरा घुटमळली, पण दमयंतीच्या व्यथित मुद्रेकडे पाहून ती गेली. तिने थोडेसे मांस एका पात्रात आणले, कढत वाफा येत असलेले. ते दमयंतीने चाखले. ती चौथीच्या ओळखीची होती. बाहुक हा नलच आहे. पण आणखी एक परीक्षा. तिने शेजारच्या मंदिरातून आपल्या मुलांना बोलावून दूतीबरोबर हळूच बाहुकाकडे पाठवले. बाहुकासमोर त्या मुलांना सोडून दमयंतीची ती चतुर दूती द्वाराजवळच थांबली. त्यांना पाहताच बाहुकाने धावत येऊन त्यांना जवळ घेतले. इंद्रसेन व इंद्रसेना आपली मुले, मुलांच्या डोळ्यात भीती. अपरिचित कृष्णवर्ण माणसाने आपल्याला जवळ घेतले आणि तो रडतोय. त्यांनी दूतीकडे पाहिले. ती स्तब्ध होती. मुलांना काही कळेना. बाहुकाने आपल्या भावना आवरल्या. तिला तो म्हणाला, अगदी माझ्या मुलांसारखी ही मुले आहेत हो. मला राहवले नाही. जा मुलांनो, आता जा. दूती, तू वारंवार येतेस, प्रश्न विचारतेस, बोलत राहतेस, हेही चांगले नाही. आम्ही परदेशी माणसे, आमचा स्वभाव लोकांना माहीत असणार नाही. तुझ्याबद्दल कोणी संशय घेऊ नये. तूही आता जा. बाहुकाने त्या परत जाणाऱ्या मुलांकडे निरखून पाहिले. त्याने आपली अश्रुपूर्ण दृष्टी दुसरीकडे वळवली. दमयंतीकडे दूतीने हे सर्व सांगितले. आता मात्र दमयंतीला धीर उरला नाही. तिने मुलांना घेऊनच आईकडे जाऊन म्हटले की बाबांना सांगून बाहुकाची व माझी भेट घडवून आण. आई, तोच नल आहे, यात शंकाच नाही. तुला वाटले तर बाबांना न सांगता सुद्धा माझी व त्याची भेट घडव. तो परपुरुष नव्हे. दमयंती, बोलावणे पाठवते त्याला, तिची माता म्हणाली. नल, आता बाहुक म्हणून वावरणारा तिचा दीर्घवीरही नल तिच्या मंदिरात आला. त्याने दमयंतीस पाहिले, मात्र तो शोकाने आक्रांत झाला. अश्रुधारा वाहू लागल्या आणि दमयंती, पतिवियोग झाल्यापासून ती भगवी वस्त्र नेसूनच माहेरी राहत होती. केसांच्या जटा होत्या. तिच्या शरीराचा वर्णही धुसर झाला होता. मनात अत्यंत क्षुब्ध झालेली. बाहुका, निद्रावश अशा आपल्या स्त्रीला अरण्यात एकटी सोडून जाणारा धर्मवेत्ता पुरुष तू पहिला आहेस काय? पुण्यश्लोक नलराजापेक्षा दुसरा कोणी असे करील का? मी अपराध तरी काय केला होता? मी तुला अंतर देणार नाही असे देवा समक्ष वचन दिले, नि ते मी मोडले. माझ्यासारखा प्रिय व अनुकूल पत्नीला त्याने का म्हणून सोडून दिले असे तिने रडत रडत विचारले. तर आता पुढे काय होणार आहे, काय गाठभेट झाल्यानंतर त्यांची बोलणे होणार आहे, याविषयीची जी कथा आहे ती पाहणार आहोत आपण महाभारताच्या भाग 72 मध्ये. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.